विषारी दारूमुळे 15 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडचे 10 जण तर 5 जण हडपसरचे रहिवासी आहेत असं समजते। पिंपरी चिंचवड पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। मुख्य आरोपी कर्नल सिंग विरखाला मुलासह अटक करण्यात आली आहे। तर योगेश वानखेडेनं विषारी स्पिरिट युक्त दारू बनवली असं उघड झालेलं आहे। दारू प्यायल्यानंतर तोंडाला फेस येऊन 15 जण दगावले। योगेश वानखेडे हा सराईत दारू विक्रेता आहे आणि याआधी सुद्धा त्याच्यावर अनेक गुन्हे नोंदवले गेले। त्याला पोलिसांनी आता अटक केलेली आहे। कर्नल सिंग विरखा याचा मुलगा आणि योगेश वानखेडे यासह 8 आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत। त्यांना अटक करण्यात आली आहे। वेळा घेतला लय वेळा पुढाकार घेतला पण उलटे ना पुढाकार घेणारेच पहिले आज जाते। पुढाकार घेतला ना महिलांनी तर महिलांना डोळ्यावर धरलं गेलं। त्यामुळे महिला डेअरिंग करत नव्हत्या। जवान पोरं रोज प्यायला बसतात पण त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही। हे बंद झालं पाहिजे। जेवढे जवान मुली येतात जातात उद्यापासून चालू हे रेल्वे बंद केल्यामुळे सर्व मुली म्हणजे जेवढे जण कामाला जातात येतात महिला येतात लेडीज आहेत जवान मुली आहेत त्या तिथून येतात घाबरतात त्या यायला का तर ब्रिज खाली हे सगळे जण प्यायला बसलेले असतात। सगळ्यात महत्वाचं ते बंद केलं पाहिजे। 40 वर्षापासून इथं धंदाच उघडलेला आहे आणि अधिकारी स्टाफ हे सगळे त्यांचेच काय करणार आणि वोटिंगसाठी सगळं त्यांचंच हात चालतो। त्यांचेच धंदे त्यांचेच आहेत। आज नाही बघत आम्ही मग झाला हे जे रसायन मिश्रित झालेलं आहे अजूनही वायसीमध्ये रिपोर्ट क्लिअर दिले जात नाही। ते काय म्हणतात की एखाद्याचा अटॅकने मृत्यू झालाय एखादा असं झालाय ते पण दारू पिल्यामुळे झालेलं आहे। हे आमचं स्पष्ट बोलणं की दारू पिल्यामुळे झालेलं आहे। मग ही दारू ज्या ठिकाणून आली आता आमची मागणी आहे की स्थानिक प्रतिनिधी असो संविधानाचं पद भूषवणारे आमदार खासदार असो ह्या कुठल्याच भागात पिकलीच गेली नाही पुन्हा परत तर ते आमची मागणी की त्या मुलांना त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिलं पाहिजे। आज ते सकाराम पीबी फुगे बरोबर ते आम्ही लहानपणापासून पाहतोय पितोय ते भरपूर पिणार आहे। अचानक असं त्यांची नॅचरल मौत नाहीच आहे। हे दारूमुळे झालेलं आहे। हे काय चुकीचंच आहे। आम्हाला आमची हीच मागणी आहे की हे दारूचे अड्डे पूर्णपणे बंद झाले पाहिजे। काही इस्मांचा मृत्यू झाल्यावर काल माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने डिटेलमध्ये चौकशी केल्यानंतर काही इस्मांचा विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झालेले आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 इस्मांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। एक्साईज आणि पोलीस विभागाने आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या घटनेचा पुढील तपास सुरू आहे।